दरेगाव शिवारात सापडला तरुणाचा मृतदेह, खुनाचा संशय, नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जालन्यात पुन्हा खून। दरेगाव येथील शिवारामध्ये एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या तरुणाचा खून करण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून मुख्य आरोपीला अटक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचा पवित्रा कुटुंबियांनी घेतला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दरेगाव शिवारातील आज सकाळी स्थानिक नागरिकांना एक मृतदेह दिसून आला। याची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे। दरम्यान मृतदेहाची अवस्था पाहता हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे। स्थानिक पोलिसांच्या तपासासोबतच या प्रकरणाची सखोल सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे। कैलास दत्तू पवार, वय वर्ष 45, राहणार इंदेवाडी, जालना असे या मयत व्यक्तीचे नाव आहे। पोलीस प्रशासनाकडून नातेवाईकांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल। दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे। मात्र काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा खुनाचा प्रकार घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। जालना पोलीस गुन्हेगारी रोखण्यास अपयशी ठरतात की काय अशी चर्चा आता नागरिकांमधून होत आहे।